एक दिवस शेळी गाभडली म्हणून 1,00,000 लोकांना व्हिडिओ पाहिला आणि एका जणांना अशी कमेंट पण केली की रंदे भैया किंवा मग या शेळी पालकाची अशीच दंदन आहे म्हणून मी शेळी पालन करत नाही. कधी बी शेळ्या गाभडते आणि पिल्लं मारते. अहो रोजचाच दिवस हा दुःखाचा नसतो. जीवनच त्याला म्हणते जो सुख दुःखाच्या डोंगरामधून जातो. एक दिवस शेळी गाभडली म्हणून थकून जायचं नसतं. बघा आज शेळी गेली, शेतामध्ये बसलेलो आहे मी मस्त. आत्ताच 5 शेळ्या जालन्याला टाकून दिल्या आणि ही शेळी वेली मित्रांनो बघू शकता. 2 बोकडं आणि 1 पाट दिलेली शेळीनं मस्तपैकी एकदम जबरदस्त क्वालिटीमध्ये. काठीवाडी शेळी लोक म्हणत्या की काठीवाडी शेळी एकच पिल्लू देते. बघू शकता 3 पिल्लं, ते बी एकदम टणटणीत एकदम ॲक्टिव्ह पिल्लं आहे. पिल्लांना पाजलं मी आता. पिल्लं बघा किती मस्त आहे, एकदम शेळीसारखाच कलर आहे बघा. पिल्लं मस्त. 2 बोकडं आणि 1 पाट दिलेली आहे. शेळीला दूध बी तुम्हाला दाखवतो मी. उठ. जारबीर एकदम पडून व्यवस्थित मित्रांनो. बघा कास थोडीशी सुजली एक साईडनं, पण काही नाही, नॉर्मली एक साईडनं बसून किंवा मग जास्त लोड झाल्यावर होतं. पण बघून घ्या तुम्ही, दूध बी एकदम ओकेमध्ये. हे बघा त्या तिकडं जार पडलेलं आहे. तर असं असतं बघा, रोजच दुःख नाही आहे आणि रोजच आनंद नाही आहे. उपरनीचे थोडं चालूच राहणार आहे. मी बी मागं 2-4 दिवस लय डिप्रेशनमध्ये होतो. आलो ठेपेवर बाबा, काय करणार आता. येतो कधी कधी ताण माणसाला. टेन्शन घ्यायचं नाही मित्रांनो, एकच जिंदगी आहे, घ्या जगून. एक वेळेस प्रयत्न करा, करून पहा. नाही जमलं तर आहे ना दुसरे भरपूर धंदे. एखाद्या वेळेस करून पहा, जमलं तर ठीक, नाही जमलं चाललं. काय होणार, ऊन 70-80 हजाराचा लॉस होईल, ₹1,00,000 लॉस होईल ऊन काय होणार आहे. पण अनुभव तर येईन जिंदगीत. तुम्ही हे बा आले आणि लॉस होईन म्हणून केलंच नाही, त्याच्यात काही महत्त्व नाही. एक वेळेस करून पहा, 100% फायदा होतो. आता हे बघा, जनावराचा भरोसा नाही, माणसाचा भरोसा नाही. आता ह्या येईन आज 3 दिले, उद्या ही शेळी जागती का पिल्लं जागत्या, किती लिही का ते याचा काही भरोसा नाही. पण मग विषय कसा आहे, ट्राय करणाऱ्याला आहे भाऊ. झाले तर त्यांचे 15-15 हजारानं 1-3 बकरे 10-10 ना, तर कधी बी विका त्यांनी 4 महिन्यानंतर. असा विषय. आणि नाही बी विकले, सांभाळले बी घरी. पण मग करणाऱ्याला नाहीच केलं तर फिक्स आहे, तिथं काही होणार नाही. ही गोष्ट ध्यानात ठेवा आणि एक वेळेस प्रयत्न करा. जर ह्या क्वालिटीच्या शेळ्या घ्यायच्या असेल लवकरात लवकर संपर्क करा. बघू शकता 1 नंबर क्वालिटी, 1 नंबर 1. धन्यवाद. शेळ्या कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा. आणि ती तिकडे बघा, ती गाभड शेळी, तुम्हाला ती बी दाखवून देतो. थोडी खराब झाली होती, आता मस्त रवंत करते. चल बघा, तिला बी बेस्ट दूध उतरलं, 1 नंबर भारी झाली. आता या बसल्या उन्हात. धन्यवाद रंदे भाई शेळी पालन फार्म. सबस्क्राईब.